सविता मॅडम नमस्कार. आज जागतिक महिला दिन आहे आणि आपलं जे कार्य आहे ते आजच्या क्षणाला फार मोठं उत्तुंग यश मिळवलेलं आहे आपण. कारण गेल्या 16 वर्षापासून आपण जी संस्था चालवत आहेत त्यामध्ये ऑल इंडिया रँकर्स अनेक विद्यार्थी आपण घडवलेले आहेत आणि या वर्षी सुद्धा अथर्व चव्हाण हा विद्यार्थी ऑल इंडिया टॉपर झालेला आहे JEE मध्ये. आणि या सगळ्या यशाचं आपण कसं महिला म्हणून त्याचं वर्गीकरण कसं करतात, आपला जीवनाचा जो प्रवास आहे तो कसा झाला आहे? नमस्ते मॅम, मी सविता माने, जयष्णू IIT गुरुकुल याची संचालिका आणि जयष्णू IIT गुरुकुलला आता 16 वर्ष पूर्ण झाली आणि पेस IIT मेडिकल जळगाव आणि भुसावळ याची सेंटर हेड. जर माझा जीवन प्रवास पाहता जर बघितलं की पूर्ण 16 वर्ष जो माझा जीवन प्रवास आहे, सुरुवातीचा काळ तर असा होता म्हणजे अतिशय 2010 पासूनचा जर विचार केला तर ॲक्च्युली हे दिवा स्वप्न होतं. मला सगळे पालक जितके पण भेटायचे, जितके लोक भेटायचे, जितके माझे फ्रेंड सर्कल्स होते ते म्हणायचे की IITचे कोचिंग क्लास जळगावात ओपन करणे, तू दिवा स्वप्न घेऊन चालली आहे, कसं काय हे सगळं शक्य होणार आहे. पण मग बऱ्याच हर्डल्स येत गेले आणि त्याला मात करत भरपूर अशा गोष्टी होत्या की ज्या मला असं वाटत होतं की आता कुठेतरी थांबेल हे, की थांबून जाईल, की मला नाही वाटत मी पुढे जाऊ शकेल. असे पण हर्डल्स आले होते. पण तरी सुद्धा की एक साथ जी आहे, खरोखर जर याच्यामध्ये जर मोलाचा वाटा आहे, त्याच्या मागे सरांचा पण खूप मोठा हात आहे. आणि म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये सरांनी मला खूप सपोर्ट केला. त्याच्याच बरोबर माझी 2 मुलं मानसी आणि आशुतोष या दोघांनी पण माझ्या ह्या सक्सेसच्या या इथपर्यंत येण्यासाठी त्या दोघांचं पण खूप मोठं योगदान आहे. मला खूप चांगलं आठवतं की आशुतोष लहान असताना मानसी ॲक्च्युली त्याची एक आई म्हणून केअर करायची. जर मी घरी नसेल तर त्यावेळेला तिने त्याला खूप छान शिकवलं, सगळ्या गोष्टी तिने प्रॉपरली हँडल केल्या. या क्षेत्रातच होती, म्हणजे शिक्षण क्षेत्रातच होती, फक्त मी स्वतःचं असं कोणतं इन्स्टिट्यूट चालू नव्हतं केलं. त्यावेळेला मी सुरतला होती. सुरतला मी 7th डे इंटरनॅशनल स्कूलला ऑर्गनायझर म्हणून कार्यरत होती. मी तिथे जवळजवळ 4 वर्ष वर्किंग केले आणि मग त्याच्यानंतर मी माझे जे सासर माहेर जे आहे जळगाव, ज्याला आपण म्हणतो की माझं सासर आणि माहेर इथंच आहे. सो मी वापस माझं सुरतवरून मी परत जळगावला आली आणि मग माझं जे कार्य आहे, मी पहिले सर्च केलं की काय रिक्वायरमेंट आहे, जळगावची गरज काय आहे. तर ते सर्च करून मग मी IIT या क्षेत्रामध्ये स्वतःला उतरवलं. मग माझी सुरुवात मी फक्त फाउंडेशन पासून केली. फाउंडेशनला मी पहिले सुरुवातीला 2च दिवस कोचिंग चालवायची, फक्त सॅटर्डे आणि संडे. शनिवार रविवार आमच्या बॅचेस ज्या असतात ह्या चालायच्या. सुरुवातीला 2 ते 3 वर्ष अशाच बॅचेस चालल्या. मग त्याच्यानंतर मी 11वी मध्ये स्वतःला एंट्री करवली की 11वी पण तुम्ही करू शकता. आणि त्यावेळेला जर दर्शना फेरिया थेंपी एक विद्यार्थिनी होती, 3च मुलं होते माझ्याकडे 11वीला. त्याच्यामधून मी एका विद्यार्थिनीला IIT क्लिअर केलं. हे मी त्यावेळेला 2000 माझी 11-12ची जी बॅच होती त्यावेळेला हे सिलेक्शन झाले. त्याच्यानंतर माझं भुसावळ सेंटर जे आहे ते खूप चांगल्या लेवलला ग्रो झालं. आणि भुसावळ सेंटरला अनिकेत सचान, त्याने IIT BHU मधून त्याने BTech कम्प्लीट करून त्याने 4 वर्षानंतर मला सांगताना पण इतका आनंद होतोय की तो IAS ऑफिसर जो आहे हा पहिल्याच वर्षी त्याने UPSC एक्झाम क्लिअर केली आणि IAS ऑफिसर झाला आणि आता त्याची जमशेदपूरला पोस्टिंग आहे. त्याच्याच बरोबर अजून एक विद्यार्थी होता की जी माझी 10, 12, 13, 14ची जी बॅच आहे त्यावेळेचे हे विद्यार्थी आहे. तर माझं भुसावळ जे सेंटर आहे ते चांगल्या लेवलला ग्रो झालं. 12 वर्ष आता कंप्लीट झाले. जळगावला 16 वर्ष आणि भुसावळला 12 वर्षाचा जो प्रवास आहे तो पूर्ण झालाय आता. त्याच्याच बरोबर 2 वर्षापूर्वी मी फैजपूर सेंटर ओपन केलं आणि फैजपूरला पण चांगला प्रतिसाद मला मिळाला आणि भरपूर अशा अपॉर्च्युनिटीज अजून पण माझ्या समोर येत आहे. रोज आम्ही
त्याला ॲक्च्युली एका पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत आहोत. जेई ॲडव्हान्समध्ये जर समजा पाहिलं तर जेई ॲडव्हान्समध्ये जवळजवळ 120च्या वरती विद्यार्थी मी जेई ॲडव्हान्स सिलेक्शन केलेले आहे 2010 पासून. आणि जर पेसमध्ये असतील, जर पेसमध्ये जर समजा रेकॉर्ड पाहिलं तर 63 विद्यार्थ्यांना मी जेई ॲडव्हान्स क्लिअर केलेलं आहे आत्तापर्यंत. आणि मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा MBBS क्लिअर केलेले जवळजवळ 50 ते 60 विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर गव्हर्नमेंट BDS आहे, MBBS आहे, गव्हर्नमेंट कॉलेज BAMS आहे आणि IIITs आहे, NITs आहे, BITS आहे. अशा क्षेत्रामध्ये जवळजवळ 300 ते 400 विद्यार्थी माझे आता तिथे शिकत आहे. जळगावात काय आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की असं शिक्षण घेण्यासाठी आपल्याला कोटा जायलाच हवं, अशी काही पालकांची विद्यार्थ्यांची भूमिका होती आणि हे सगळं तुम्ही पुसून काढलं आहे. कोट्यावरून सुद्धा बरेच विद्यार्थी आपल्याकडे येऊन त्यांनी यश मिळवलेलं आहे. तर हे कसं शक्य होतं आहे? प्रॉब्लेम जर समजा तुम्ही एखाद्या कोटाच नाही, असं कुठल्याही दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन एखादा विद्यार्थी, एखादे पालक विचार करतात की दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन जर सपोज आपण शिक्षण घेतलं तर मग होतं काय की 2 ठिकाणी विद्यार्थ्याला जे आहे ते प्रॉब्लेम फेस करावे लागतात. पहिला आहे एक इमोशनल कोशंट, की एक तर पेरेंट्स बरोबर जात असतील त्याच्या तर काही हरकत नाही, पण मग दुसरा त्याच्याबरोबर आहे की त्याची जी जर पेरेंट्स जर सपोज बरोबर जात नाहीये तर तो एक इमोशनल कोशंट. आणि दुसरा त्याच्याबरोबर त्याचं जेवणाचं पण त्याच वेळेला सगळं जे आहे नवीन गोष्टी ज्या आहेत ना त्या इंट्रोड्यूस होतात. त्याच्याचबरोबर जवळजवळ पहिले 6 महिने या गोष्टींमुळे काय होतं की फूड जेवण आहे ते डिस्टर्ब झाल्याने किंवा इमोशनल पोषण न मिळाल्याने प्रॉब्लेम होतो की पहिले 6 महिने वाया जातात. पहिले 6 महिने जे प्रिपरेशन होतं ते खूप बेसिक जे फंडाज क्लिअर असायला पाहिजे विद्यार्थ्याचे ते कुठेतरी वीक होतात. त्याच्यामुळे इफेक्ट जातो की पुढचं जे प्रिपरेशन आहे 11चं हाफ प्रिपरेशन राहून जातं आणि जे 12चं प्रिपरेशन आहे तिथे तो वीक जातो. त्याच्यामुळे हा कुठेतरी पॅरेंट्सने बघायला पाहिजे. जर ह्या सिटीमध्ये जर योग्य कोचिंग आहे तर तुम्ही त्याला अप्रोच केला पाहिजे. तुम्हाला दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन कोटा म्हणा किंवा पुणे म्हणा किंवा दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टींची मग गरज वाटायला नको. कारण इथं आहे, नसतं तो विषय वेगळा आहे, पण इथं जर फॅसिलिटी आहे आणि प्रॉपर रिझल्ट्स पण येत आहेत तर तुम्हाला काहीच हरकत नाही की तुम्ही इथंच प्रोसीड करावं, जेणेकरून मुलांचे पण प्रॉब्लेम होणार नाही. आणि बीटेकचं वय तसंच असतं की तुम्हाला त्याला कंपल्सरी बाहेरच पाठवायचंय, तर मग 11-12 तिथे करायला काहीच हरकत नाही. सर, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा हात असतो असं म्हटलं जातं. मात्र या ठिकाणी पेसच्या माध्यमातून उत्तुंग असं यश मिळवलेल्या सविता मॅडम त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे आहात. आपण काय सांगाल? सर्वप्रथम मॅडम, तुम्हाला आज महिला दिनानिमित्त शुभेच्छा. मी आणि माझी मिसेस सविता वाणी आम्ही दोघांनी मिळून एक जळगावसाठी स्वप्न पाहिलं होतं. मी पहिले जॉब करत होतो, त्यात मी रिसर्च करत होतो. पण मग जॉब निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेटमध्ये आम्हाला जावं लागायचं. जॉब बदलला की चेंज व्हायचं. मग त्यावेळेला आम्ही दोघांनी डिसाईड केलं की आपल्याला जे काही करिअर पुढचं करायचं आहे ते आपल्या होमटाऊन म्हणजे जळगावमध्येच करायचं आहे. तर त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा असं स्वप्न पाहिलं आहे किंवा ड्रीम पाहिलं की सगळ्यात पहिले आपण जळगावमध्ये IITचं कोचिंग सुरुवात करायची, IIT मेडिकलचं कोचिंग सुरुवात करायची. नेमकं त्यावेळेला सिच्युएशन ही अशी होती की जळगावमध्ये IIT करायचं एखाद्या मुलाला तर सरळ स्पष्ट सर्वजण सांगायचे की तुला बाहेर जावं लागेल, कोट्याला जावं लागेल, हे स्पष्ट सांगितलं आहे. त्यावेळेला आम्ही असा विचार केला आणि हे करण्यासाठी सुरुवात केली होती आणि IIT फाउंडेशनची सुरुवात केली होती. ज्यावेळेला आज तुम्ही मला 15 वर्षाच्या नंतर जर मी माझ्या स्वतःला मागे वळून पाहतो तर मला एक दिसतं आहे की आम्ही भरपूर काही अचीव केलेलं आहे. जळगावमध्ये आज या क्षणाला IIT किंवा मेडिकलचे अनेक मोठमोठे ब्रँड कोचिंग क्लासेस आलेले आहे आणि या सर्वांमध्ये कुठेतरी आमच्या दोघांचा सहभाग आहे. आणि जर तुम्ही माझ्या मिसेसचा विचारशाल तर ह्याच्यामागे फार मोठी शक्ती आहे, म्हणून ती नेहमी सातत्याने उभी आहे. माझी ही जैष्णू IIT गुरुकुल ही जी इन्स्टिट्यूट आहे पेस,
ही जळगावला आज उभी आहे त्याच्या मागची सर्वात मोठी शक्ती म्हणजे तिचा हात आहे. मी स्वतःला वळून पाहतो ना मॅडम ज्या वेळेला, तर असं वाटतं की मी खूप मोठा हिरो झाला आहे. पण त्या हिरोमध्ये जर हर काढून टाकलं, म्हणजे तिला काढून टाकलं ना, तर देन आय एम बिकम झिरो. म्हणजे तिचा एवढा मोठा सहभाग आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. ती प्रत्येक मुलांच्या इमोशन बरोबर अटॅच असते. तिला सर्व इमोशन समजतात. जसं आईला मुलाच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून किंवा तो काही सांगो का नाही सांगो, त्याला आईला सगळं समजत असतं ना, तेवढी अटॅचमेंट तिची प्रत्येक विद्यार्थ्यांबरोबर असते. प्रत्येक मुलगा तिला ज्या वेळेला भेटतो तर त्याचे सर्व दिवसाचे सुखदुःख सगळंच सांगतो. आणि ह्या प्रोसेसमधून मुलांचा अभ्यास फ्लोरिश होताना मी रोज पाहतो. म्हणजे सगळ्यात मोठी पॉवर माझ्या इन्स्टिट्यूटची जर कोणी असेल तर सविता आहे.